धारावीच्या 90 फूट रस्त्यावर असलेल्या मेहबूबे सुबानी या मशिदीच्या वर असलेलं बांधकाम तोडण्यासाठी आज मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले। मात्र मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदायाचा मॉब रस्त्यावर आला आणि आता मुंबई महानगरपालिकेने 5 दिवस जे आहेत ते या ट्रस्टींना दिलेले आहेत। त्यांनी स्वतःहून हे बांधकाम काढायचं आहे। मात्र हा मॉब जमल्यानंतर हा मॉब बाहेरून आलेला होता किंवा ह्या मॉबने या ठिकाणी दगडफेक केली, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी भाजपचे नेते आता धारावी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। आताच पालकमंत्री मंगलप्रभात लोढा या ठिकाणी आलेले होते, त्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि माझ्याबरोबर प्रसाद लाड आहेत, त्यांनी देखील अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। प्रसादजी, या संदर्भात तक्रारी केल्या गेलेल्या होत्या आणि आता ज्यावेळेस ही कारवाई करण्यासाठी आले, हा मॉब शेकडोच्या संख्येने हजारोच्या संख्येने या रस्त्यावर आला आणि या ठिकाणी दगडफेक झाल्याची माहिती मिळते आहे आणि मोठ्या प्रमाणात रस्ता रोको झाला होता। काय तुमची मागणी राहिली आहे पोलिसांकडे आणि पोलिसांनी तुम्हाला काय उत्तर दिले? ज्या पद्धतीमध्ये मॉब एकत्र करून हिंदू धर्माला घाबरवण्याची एक पद्धत ह्या लोकांनी जी अवलंबली आहे त्याचा आम्ही निषेध करतो। हिंदू धर्म हा घाबरत नाही, हिंदू धर्म हा संस्कारी आहे आणि त्याच्यामुळे ईट का जवाब पत्थर से देना हम भी जानते हैं। परंतु ज्या पद्धतीमध्ये मागच्या वेळेला एका मस्जिदीच्या बाबतीत त्यांनी 7 दिवसाची वेळ घेऊन मस्जिद रिकामी करून आमच्या हातात दिली, त्या ठिकाणी मी पोलीस चौकी माझ्या आमदार फंडातून बांधली। त्या पोलीस चौकीचं 2 दिवसात उद्घाटन होईल आणि निश्चितपणे या मस्जिदीसाठी त्यांनी 7 दिवसाची वेळ मागितली आहे। ही 7 दिवसाची वेळ त्यांनी जर मस्जिदचे 2 वरचे मजले पाडले नाहीत तर महापालिकेकडनं 8व्या दिवशी कारवाई केली जाईल आणि ती जर कारवाई केली गेली नाही तर सकल हिंदू समाजातर्फे महापालिकेवर आणि पोलीस स्टेशनवर आम्ही मोर्चा आणू। आज पोलिसांनी तुम्हाला काय माहिती दिलेली, हे आलेली लोक कोण होती आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत का किंवा हे गुन्हे कोणत्या प्रकारचे असतील? यामध्ये अनधिकृतपणे लोक जमा करणं, दंगल भडकवणं, मॉब जमा करणं, शासकीय कामात अडथळा निर्माण करणं, शासकीय वाहनावर दगडफेक करणं, लोकांना घाबरवणं, ह्या सर्व प्रकारचे गुन्हे आता दाखल झालेले आहेत। ज्यांनी दगड मारला त्यात तो माणूस आयडेंटिफाईड झालाय, ज्यांनी पत्र व्हायरल केलं ती लोक आयडेंटिफाईड झाली आहेत। मॉबमधल्या हजारोच्या संख्येतल्या मॉबपैकी 100 ते 150 लोक आयडेंटिफाईड झाले ज्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल। निश्चितपणे आता मंगलप्रभात लोढा इथे माझ्याबरोबर आले होते। जॉईंट सीपी लॉ अँड ऑर्डरने आम्हाला आश्वासित केलंय की निश्चितपणे त्या बाबतीतला गुन्हा दाखल केला जाईल आणि यामध्ये कुठलाही राजकीय दबाव न करता अनधिकृत बांधकामाला शह देण्याचं काम जे करतायत त्यांना त्याची चपराक बसेल। या सगळ्या प्रकरणी नितेश राणे यांचं देखील वक्तव्य आलेलं आहे की जर ही मशिदीचं बांधकाम तोडलं नाही त्याच्या बाजूला मंदिर बांधण्यात येईल, कसं पाहताय? नाही, मंदिर बांधायपर्यंत आम्हाला वेळच येणार नाही। आम्ही मस्जिदीचं जे बांधकाम आहे ते तुटल्याशिवाय गप्प बसणार नाही। या सगळ्या स्थितीमध्ये सकाळी आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीचे वेगवेगळे नेते या ठिकाणी होते, खासदार आणि इथल्या विद्यमान आमदार असलेल्या वर्षा गायकवाड या ठिकाणी होत्या। त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला रात्री आश्वासन दिलं, मात्र आज सकाळी कारवाईसाठी इथे लोक आले। पहिली गोष्ट तर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंच नव्हतं, ही संपूर्णपणे खोटी बाब आहे। त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे आम्हाला मान्य आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी कुठलंही आश्वासन केलं नाही। मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला आदेश दिले नाहीत का पोलिसांना देखील आदेश दिले नाहीत। जी कारवाई झाली ती अधिकृतपणे नियमामध्ये कारवाई झाली, त्या कारवाईला रोखण्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची आमची मागणी आहे। नेमका म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीचे नेते जे या सकाळपासून या ठिकाणी आले होते त्यांच्यावर कारवाई व्हावी? ज्यांना लँड जिहादची सवय आहे ते लोक आज यांच्याबरोबर इथे आलेले होते। म्हणजे थेट वर्षा गायकवाडांवर हा तुमचा आरोप? ते जे कोण आले होते ते सगळेजण लँड जिहादमध्ये सहभागी आहेत। माझं वर्षा गायकवाडांबद्दल तर स्पष्टच मत आहे की या ठिकाणी 15 वर्ष आमदार असताना या जेवढे अनधिकृत बांधकामं झाली आहेत यामध्ये त्यांचा आशीर्वादाशिवाय बांधकामं झालेली नाहीत। त्या मंत्री होत्या, पालकमंत्री होत्या, त्यांना स्वतःला कळलं पाहिजे की अनधिकृत बांधकामाबद्दल त्यांनी भूमिका काय घ्यायला पाहिजे। परंतु आश्चर्य हे होतं की उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने देखील अनधिकृत बांधकाम आणि ते देखील मस्जिदीचं त्याला साथ दिली। याच्याबद्दलचं आश्चर्य जे उद्धव ठाकरेंनी किंवा त्यांच्या बोलत्या पोपटांनी याबद्दल खुलासा करावा। प्राधिकरण तयार झालेलं आहे आणि मग पालिकेला कारवाई करता येत नाही असा एक टॅकल केला जातोय, त्याकडे हे सर्व खोटं आहे। प्राधिकरणाचे प्रमुख श्रीनिवासांची माझी चर्चा झाली, हा विषय बैठकीमध्ये वॉर्ड ऑफिसरने आणला होता, परंतु धारावी रिडेव्हलपमेंट अथॉरिटी बोर्ड जे बनवलं हे धारावीच्या डेव्हलपमेंटसाठी बनवलं आणि महापालिका ही तत्सम इकडचा असेसमेंट टॅक्स गोळा करतं। पत असेल, मीटर पाणी वॉटरच्या योजना असलेल्या महापालिकेतून राबवल्या जातात। उद्या धारावी रिडेव्हलपमेंटमध्ये जरी इमारती जरी उभ्या राहिल्या तरी महापालिकेचा अधिकार अबाधित आहे, ह्याचा अधिकार कोण काढून घेऊ शकत नाही।
त्यामुळे अनधिकृत बांधकाम तोडण्याचा अधिकार देखील महापालिकेला आहे आणि त्यामुळे ही कारवाई केली गेली हे आपल्याला स्पष्टपणे. शेवटचा प्रश्न, जर ही कारवाई नाही झाली तर भाजपची पुढची भूमिका काय असणार आहे? यामध्ये भाजपापेक्षा सकल हिंदू समाजाची भूमिका काय असेल हा प्रश्न आपण विचारला तर बरं होईल. या कारवाई जर झाली नाही तर सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरेल. हा जेवढा मोर्चा होता त्याच्या 10 पट मोठा मोर्चा हा सकल हिंदू समाजाचा या धारावीमध्ये 90 फीट रोडवर आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. माझ्याबरोबर आमदार प्रसाद लाड होते आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत ही कारवाई होत नाही, ह्या मशिदीवर तोडक कारवाई झाली नाही तर या ठिकाणी सकल हिंदू समाजातर्फे देखील मोर्चा काढण्यात येईल. मात्र आता पोलिसांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की इथे ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. या संदर्भात गुन्हा दाखल केल्याची माहिती देखील प्रसाद लाड यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन हेमंत प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.